केला याचा आधी तपास लावा. खरं खरं काय केलं ते सांगा. अहो आम्ही काही करायचं ठरवलं तरी करू शकतो का? मी आंधळा हा बहिरा. मी इकडे आहे बाबा. हा बहिरा. तेही खरंच आहे म्हणा, पण मला एक सांगा, तुम्ही या लफड्यात अडकलात कसे? अहो काय सांगू तुम्हाला, एखादा आंधळा खड्ड्यात पडतो ना तशी गत झाली आम्हा दोघांची. मला तुमच्याबद्दल फार वाईट वाटतं. अहो तुम्हाला वाईट वाटून काय उपयोग आहे? कायद्यानं तुमच्या साहेबांना वाईट वाटलं पाहिजे ना. मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या साहेबांना नीट समजावून सांगा ना. बघतो प्रयत्न करून. हा. पण साहेब जेव्हा प्रश्न विचारतील हा. तेव्हा त्यांना खरी खरी आणि नीट उत्तर द्या म्हणजे झालं. हो, काय? हो, हा. हो. हा. काय रे, तोंड उघडलं का त्यांनी? साहेब ते खूप गरीब दिसत आहेत. मला नाही वाटत त्यांनी काही केलेलं असेल असं. मूर्ख आहेस. तुझ्या अशा सहानुभूतीने गोत्यात दिसेल एक दिवस. सगळेच गुन्हेगार आपण गरीब असल्याचा म्हणतात आणि तुझ्यासारखे कच्चे हवालदार त्याला फसतात. तू इथं मी बघून येतो काय ते. काय घरनं आणलं काय रे? अहो हवालदार साहेब. ए हवालदार दिसतो का रे मी तुला? इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे बोल. हे बघ, अहो मी काहीच बघू शकत नाही, पण तुम्हाला दिसतो ना साहेब. ए प्रश्न विचारायला कोणाला येतं, तू का मी? नाही तुम्हीच. पण जर तुम्हाला दिसत असेल, नाही, म्हणजे दिसत असणारच, तर तुम्हाला हे ओळखायला हरकत नाही की मी आंधळा आहे. तू आंधळा आहेस का मुका आहे त्याची मला काय कर्तव्य नाही आहे. तुम्ही दोघं संशयित गुन्हेगार आहात एवढं मला निश्चित माहिती आहे. अहो पण आम्ही काही गुन्हा केला नाही साहेब. गुन्हा नाही केला. मग प्रत्यक्ष काय पाहिलं? अहो मी काय नाही पाहिलं साहेब, म्हणजे मला काही दिसलंच नाही. हा फक्त एका बाईचा वास आला मला. अरे वा, तुला बायकांचे वास पण येतात. बायकांचा म्हणजे तिने लावलेले सेंटचा. सेंटचा चांगला होता साहेब. चांगला वगैरे नंतर कोण कोण गेलं तर सांग पहिला. नाही नाही सर, मी काय नाही पाहिलं माहित साहेब. नाही? नाही सर, अजिबात माहित अजिबात नाही. तुला माहिती आहे की नाही रे? ए तू होतास ना तिकडं? वाचा बसली का रे तुझी? साहेब तुम्ही कल्याणच्या मागच्या बाजूने बोलत असाल तर त्याला काय कळणार नाही, कारण तो बहिरा आहे. तो ओठांच्या हालचालीवरनं बोललेलो ओळखतो. वा चांगलाय. एक आंधळा एक बैरा, चांगली समजून घेतली गुन्हा पचवायला. घेतली नाही साहेब, परमेश्वराने दिलेत आम्हाला ती. साहेब इथं बसा ना. खुर्चीवर नंतर. कोण तुम्ही दोघांनी मिळून केलात ना? कोणत्या गाड्यावर तुम्हाला सांगितलं? तुम्ही आगाऊपणाने बोलायचं काम नाही. कोणाच्या वेळी तुम्ही दोघं हजर की नाही? कुणाच्या जागी 2000 रुपये होते. 2000? साहेब साहेब तुम्ही फार भरभर बोलताय, त्यामुळे त्याला कळत नाहीये. थोडं सावकाश विचारा. खून कुणी केला? कोणी केला आम्हाला काही माहिती. असं काय बोलतोय? कारण तो बहिरा आहे, खुळा नाही. खुळा नाही. तुझ्या हातात पिस्तूल कसं आलं? चुकून चुकून तोंडातून शिवी जशी येते तसं चुकून पिस्तूल हातात आलं. तू काय आवाज ऐकला? मला ऐकू कुठे येते? तू काय पाहिलं? पाहिलं ना, काय पाहिलं? त्या दुकानातून बाहेर पडताना एका बाईचे 2 पाय आणि वाईट वाटलं. कशाबद्दल? पूर्ण बाई बघायला नाही मिळाली म्हणून. अहो त्या बाईचे पाय इतके गोंडस होते, तुम्ही असताना ना तुम्ही सुद्धा बघत राहिला असता. अहो साहेब आम्ही दोघांनी काही केलं नाही, आम्हाला सोडून द्या. फालतू बडबड बंद. तुम्हाला दोघांना खुनावर प्रकाश टाकलाच पाहिजे. अहो मी फक्त अंधार टाकू शकतो साहेब. हवालदार घेऊन जा, या दोघांना घेऊन जा. एक आंधळा एक बैरा, एकाला पाहिलंच नाही, एकाला ऐकलंच नाही. या दोघांना कोठडीमध्ये बंद करून टाक. आज न उद्या बोलतील पोपटासारखे. अहो साहेब, त्यात काय एवढं महत्वाचं? ते नाही तुला समजायचं, आणि ते तुम्हाला विचारू पण नकोस. आज पुन्हा तुझ्यामुळे मला अपयश आलं. झुंजार साहेबांच्याकडे तुझी तक्रार करायलाच हवी.